आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. एजे काल रात्रीपासून घरीच आले नाहीयेत. हो ना, म्हणजे काल त्यांनी लीलाला घराबाहेर काढलं खरं, पण रात्री स्वतःच तिच्याकडे राहायला गेले. मला तर वाटतं ते तिच्याकडे कायमचे राहायला जाणार आहेत. मी आता लीलाच जिंकणार आणि आपल्या शब्दाला काहीच किंमत राहणार नाही. ती तुमच्याशी एवढं वाईट वागली तरी एजेना तिचाच पुळका, तिचीच काळजी. बस करा. मला त्या मुलीचं नावही ऐकायचं नाहीये. त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली इथे. तरी तुम्ही का सांगताय मला तिच्याबद्दल? वहिनी तुम्ही शांत बाहेर जा. बाहेर जा इथून. जा इथून. जा. लीला लीला ते माझं बाळ गेलं त्याचं कोणाला काही वाटत नाहीये. माझ्या बाळाचं काय झालं अगं? कोणाला पडलीच नाही. अगं काय झालं? काय शांत हो. किशोर मला बाहेर यायचं नाही. अगं पण आपण नंतर कधीतरी जाऊ. तुम्ही प्लॅन कॅन्सल करा. अरे पण झालं काय? मी नाही येऊ शकत. अगं पण दुर्गा मी चुकले. मला खरंच तू माफ कर. माझ्याकडे खूप खूप चुका घडल्या. मला माफ कर. तू आधी हात जोडू नकोस. काय करतेस असं? तू मला माफ करायला हवंस. त्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. अगं मी खरंच इतक्या चुका केल्यात ना. मी खरं तर तुझी माफी मागण्याची लायकी नाही. म्हणजे मावशी बस. एजे सांगूया ना. काय बोलते बाबा? तुम्ही तरी सांगा. अगं असं काहीच नाही. तू काहीच चुका केला नाहीस. तू काय बोलतेस? प्लीज असं नाही करू नका. खरंच मी तुला आहे ना फक्त आणि फक्त एजेंनी ओळखलंय. हा आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, ते बघून मला जाणवलं की मी किती चुका करत होते. मी किती चुकीची वागले ग तुझ्या बरोबर. नाही का मावशी? खरंच पण माझ्यावर विश्वास ठेवलेला सोन्या. म्हणजे ना मग कोणी तुला काही बोलू नये. तुझ्याकडून पुन्हा त्याच चुका होऊ नये. लोकांनी तुला काही बोलू नये म्हणून हे सगळं करत होते ग. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास ठेव. मला कळतंय माझा मार्ग चुकीचा होता. कोणाला तरी प्रेमाने सांगितलं तर आपण त्याला सुधारू शकतो. डोक्यातच आलं नाही ग माझ्या. मी इतकी आणि माझं तोंड. हे तोंड आहे ना. तोंड काय करते सगळं तुम्ही? नाही ग. हे तोंडच गप्प बसत नाही ग माझं. मी काय वाटेल ते बोलले तुला. पण मला माफ कर. मावशी काय करतेस तू? हे बघ असं काही करू नकोस. हे बघ प्लीज. आईच आहेस तू माझी. तू म्हण माफ केलंस. म्हण अगं म्हण. बरं म्हणते. माफ केलं. आता बस ना ग हे सगळं. प्लीज बस बस. सोन्या तुझ्यातला चांगुलपणा आहे ग म्हणून तू मला माफ केलंस आणि मला आई म्हणालीस. तुला सांगते माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं ग. माझं मी तुझ्याशी असं वागले ना. माझंच मन मला इतकं खातंय ना आता. रडू नकोस तू. प्लीज प्लीज रडू नकोस ना. थांब ना ग. प्लीज प्लीज रडू नकोस. लीलाचे बाबा मिसेस मोहितेंना जास्तच वाईट वाटतंय. त्यांना प्लीज बाहेर घेऊन जा. पुन्हा एकदा थँक्यू. मला काय असंच वाटायचं की मी फक्त चुकाच करते, गोंधळ घालते. पण मी तुम्हाला सांगू शकत नाही आज तुम्ही मला किती कॉन्फिडन्स दिलाय. लीला चुका तर सगळेच करतात का? पण त्या झालेल्या चुकातनं धडा शिकून आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असतं. झालेल्या चुकांमधून डिमोटिवेट होण्यापेक्षा जे आपण आयुष्यात चांगलं केलंय ना त्या गोष्टी आठवायच्या आणि इन्स्पायर करायचं स्वतःला. लीला, यू आर नेव्हर बॅड. ऑलवेज रिमेंबर you are a gem of a person.
आज आई समोर तुम्हाला प्रॉमिस दिलेला की तू या रूम मध्ये येऊन कधी रडणार नाहीस. इनफॅक्ट तू दरवेळेला खुश राहणार आहे ते. आय प्रॉमिस. क्षणात गुंतलेले मन हे माझे सावरले तुटता तुटता असे कसे घडले. त्रियांश, लीला, माझे हात दगडाखाली अडकलेत ना, म्हणून तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. पण माझे नाव कालिंदी आहे. तुझ्यामुळे मला दुसरेपणाचा संसार करावा लागला हे मी कधीच विसरलेले नाही. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही.